डोक्यात येते, पण ती प्रॅक्टिकली कागदावरती येणं पण महत्वाचं आहे ना. तर हे ऐश्वर्या मॅडममुळे साध्य झालं. आणि क्लेमच्या बाबतीमध्ये आज तुमच्या सगळ्यांचे रिम्बर्समेंटचे क्लेम येतात, त्यानंतर ते सगळं फाईल चेक करणं, प्रॉपर पाठवणं, पाठवल्यानंतर काहीच रिक्वायरमेंट येत नाही आणि क्लेम पास होऊन जातो. असं सगळं बारकाईने लक्ष देऊन ऐश्वर्याजी आणि पंकजजी ऑफिसमध्ये काम करतात. हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत, यांच्यासाठी एकाच वाक्यात सांगतो, हे दोघंही माझे श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण आहेत. फार सुंदर की हे माइलस्टोन परिवाराचा रथ हे चालवत आहेत, मी फक्त बाण मारतोय, रथ मात्र हे सांभाळतंय. तर यांचा सन्मान मला करायला आवडेल. यांच्यासाठी सुंदर ट्रॉफी. कांगे साहेब, मला एक बोलायचं होतं, कारण कौटुंबिक वेळापत्रक आता तुमच्या हातात येणार आहे, बरोबर ना? अख्ख्या भारतामध्ये ते कुणालाच मिळत नाहीये, बरोबर ना? हो. आणि ते मी पाहिलंय की मला पण वाटलं यार, मला अशी संकल्पना येऊ शकली नाही, आणि ती खांडगे साहेबांनी तुमच्यासाठी सर्वांसाठी तयार केलेली आहे. म्हणजे तो वन पेजर आहे ना, वन पेजर, हे तुमचं फायनान्शियल टोटल आयुष्यभराचं कशा प्रकारे तुम्ही राहणार आहात फायनान्शियली, ते सर्व तुम्हाला एका पेज वरती दिलेलं आहे, बरोबर ना? येस, एका पेजवर दिलेला आहे. पेजवर तो आरसा आहे तुमचा. मी एका ठिकाणी गेलो होतो, ताते साहेब म्हणून आहेत, इकडचेच आहेत, जुन्नरचे. त्यांच्या जवळपास 90 पॉलिसी होत्या. किती? 90 पॉलिसी. सीएचए मध्ये काम करत होते सर. परंतु मी त्यांना एक प्रश्न विचारला, बोला ह्याचा प्रीमियम तुम्ही वेळेवरती भरता का? म्हणाले साहेब 1 महिना ऍडव्हान्स मध्ये असतो, परंतु याची मॅच्युरिटी कधी येणार? ते म्हटले तेवढं मला काय माहिती नाही, जेव्हा येईल तेव्हा येईल. पण हे वाक्य खांडगे साहेबांनी तुमच्यासाठी अगोदर करून ठेवले आहे. तुम्हाला कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेला किती पैसे येणार आहेत, हे सर्व तुमच्या कौटुंबिक वेळापत्रकाचे जे बचत पत्रक दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. आणि त्याचं श्रेय आमच्या जाधव ताईला जातं, कारण ते ऍडमिनिस्ट्रेशन करणं ना फार कठीण असतंय. हा, फार कठीण असतं, आणि ते निभावणं. मॅडम जाधव म्हणजे जा, धरा आणि वश करा. जाधव. अच्छा, तुमचंही नाव जाधव असेल. त्याच्यामध्ये त्या फार म्हणजे वाकफ त्यांचं आहे, ते व्यक्तिमत्व आहे. जसं त्यांचा आपण सत्कार करतोय, वाचून दाखवाय. येस, जो ऐश्वर्या मॅडम साठी मनातनं आलेले भाव, जो कर्तव्याला जागतो तोच कौतुकास प्राप्त होतो. या तत्वावर आपण खरे उतरून सेवाभाव अंगी ठेवून प्रशासक या पदावर अष्टपैलू कामगिरी निभावत जे योगदान दिले, तसेच वक्तशीरपणा व सुंदर अक्षर याबद्दल माइलस्टोन परिवार आणि दास आपला सदैव ऋणी राहील. खूप खूप अभिनंदन आणि हृदयापासून भरघोस आशीर्वाद. ऑफिसचा वेळ 9:30चा आहे, पण 9:30च्या अगोदरच मॅडम ऑफिसमध्ये येतात. आणि येतात कशा ते कळत नाही, पण येतात मात्र ऑफिसला. पावसाळा असो, हिवाळा असो, म्हणजे जो प्रवास बघतो मी, गाडीला हात करून यायचं, म्हणजे तरी सुद्धा वेळेत यायचं, म्हणजे कठीण प्रवास पण वेळेवर. कारण त्या स्वतः म्हणजे काय म्हणतात त्याला, शिस्तबद्ध आहेत, आणि त्याच्यामुळे काम पण शिस्तबद्ध होतं. म्हणजे गुरुच्या कृपेने एक माइलस्टोन परिवारामध्ये लक्ष्मी येऊन काम करते असं मला फील होतं. तर त्यांच्यासाठी ही सुंदर ट्रॉफी. सुंदर. तर टाळ्या कमी पडल्या, जोरदार टाळ्या या ना.